मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही माझी कामं करत जाऊ नका. तेव्हा सायली विचारते, असं का बोलताय सर तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, आता आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे 7 महिने तर संपून गेले आहे. आता राहिले ते फक्त 5 महिने. 5 महिन्यांमध्ये जर मला तुमची सवय लागली तर पुढे खूप अवघड होऊन बसेल आणि मला तेच नको आहे. तुम्ही माझी कामं करू नका, मी माझी कामं करेल. असं म्हणून आता अर्जुन सायलीकडे पाहतो. तेव्हा सायली म्हणते, अचानक असं काय झाले सर तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, पण मला उगीच नसती ती सवय लागेल म्हणून मी म्हणतोय. असं म्हणून तो तेथे आता कॉफीचा मग ठेवतो आणि लगेच तेथून जातो. तेव्हा सायलीला प्रश्न पडतो, अर्जुन सरांना नक्की आता काय झालं असेल? दुसरीकडे सुमन आता रविराजला म्हणते, मी आता करंजा करणार आहे, त्याचबरोबर बाकीचा फराळसुद्धा करून घेते. सगळ्यांच्या आवडीचा ती आता फराळ बनवणार असते आणि तसं रविराजला देखील सांगते. रविराज म्हणतो, अगं तू बनवणार आहे ना, मग कशाला सर्वांना सांगतेस? तेव्हा ती म्हणते, हो भाऊजी, पण सांगायला तर हवं ना, सर्वांच्या आवडीनिवडी विचारात घ्यायला हव्यात. तेव्हा रविराज म्हणतो, हो ते तर आहेच. त्यानंतर ती प्रियाला विचारते, अगं तुला काय आवडतं? तेव्हा प्रिया जरा घाबरतेच. तर आता सुमनच म्हणते, मी कशी ना वेडी, अर्जुनला आणि तुला म्हैसूर पाक खूप आवडायचा, तो खाण्यासाठी तुमची तर स्पर्धाच लागायची. तेव्हा आता रविराज म्हणतो, कशाला त्या जुन्या आठवणी काढते सगळं सुमन? तेव्हा सुमन म्हणते, सॉरी भाऊजी, एक विचारू का तुम्हाला? तुम्ही जर रागवणार नसेल तर? तेव्हा तो म्हणतो, विचार. तर आता सुमन म्हणू लागते, भाऊजी अहो, पूर्ण आजी पहिल्यांदा आपल्याच घरचा फराळ खातात. प्रतिमा वहिनींची दरवर्षीची जी प्रथा होती ती आपण मोडायला नको. म्हणजे उगीच सणामध्ये रागरुसवा आणायला नको. आपण पहिला फराळ हा पूर्ण आजीला देऊयात, कारण सुभेदारांच्या घरचा पहिला फराळ खाल्ल्याशिवाय पूर्णाईंची दिवाळी साजरी सुद्धा होत नाही. मग ह्या वर्षी काय करायचं? बनवून आज जादाचा फराळ त्यांच्यासाठी. तेव्हा आता रविराज काही न बोलता तेथून जातो. तर आता सुमनला वाईट वाटतं. ती प्रियाला विचारते, तुला काय वाटतं तन्वी, पण त्यांच्याकडे फराळ द्यायला हवा ना गं? तेव्हा ती हो असं म्हणते. तर इकडे अर्जुन हा कपाटातून कपडे काढत असतो. तेव्हा सायली विचारते, काय झालंय सर तुम्हाला? तुम्ही असं तुटक का वागताय माझ्याबरोबर? आणि ही कपडे मी घेऊन जाणार आहे इस्त्रीला. अर्जुन म्हणतो, मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, मी माझी कामं करणार, तुम्ही तुमची करा. 5 महिन्यानंतर तुम्ही येणार आहात का माझी कामं करायला? तेव्हा सायली म्हणते, सर प्लीज असं सारखं बोलत जाऊ नका ना, त्यानंतर बघता येईल काय करायचं ते. पण अहो, मला माहिती तुम्हाला कुसुमताईच्या बोलण्याचा राग आलाय ना. ती काही न विचार करता बोलते. तिने तुम्हाला पूर्णपणे ओळखलेलं नाही अजून, पण मी तुम्हाला पूर्णपणे ओळखायला लागली आहे. तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात. तुमची माझ्या मनात काय जागा आहे ते. कुसुमताईच्या वतीने मी तुमची माफी मागते. असं म्हणून सायली आता कान पकडते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ती आता अर्जुन जवळ येत म्हणते की, अर्जुन सर प्लीज, कुणी काहीही म्हणो, पण तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही ज्या प्रकारे मला सांभाळून घेतात तसं दुसरं कुणीही घेतलं नसतं. अहो, कुणी काहीही म्हटलं तरी चालेल, पण अर्जुन सुभेदार हे नाव माझ्या मनावर आणि मेंदूवर आयुष्यभर कोरलं जाणार आहे आणि गेलंय. त्यामुळे ते नाव कुणीही पुसू शकत नाहीये. तेव्हा आता अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो, स्वतःला आरशात हालतो आणि हसतो. तेव्हा सायली म्हणते, प्लीज तुम्ही असं माझ्याबरोबर रागरोसवा धरू नका बरं, मला त्रास होतो त्याचा. असं म्हणून ती त्याच्या हातातून आता शर्ट घेते आणि मग तेथून जाते. तेव्हा अर्जुनला आता खूप भारी वाटतं की सायलीच्या मनात माझं काय स्थान आहे हे आत्ता मला समजलं. तो आता सारखा सायलीचा विचार करत राहतो. तर दुसरीकडे प्रिया आता रूममध्ये असते. ती म्हणते, हे डायमंडचे कानातले खरंच खूप छान आहेत, करायला हवेत एखादे असे. तेवढ्यात असते ते सुमन येते आणि अभ्यास करत होती का गं असं विचारते. तेव्हा प्रिया पटकन ते पुस्तक लपवते आणि म्हणते, हो मी अभ्यासच करत होते. तर आता काय काम होतं सुमन काकी तुझं, सांग ना गं मला. तर आता सुमन म्हणू लागते, अगं तुला असं वाटतं ना की रविराज भाऊजींचा मूड ठीक व्हावा? तेव्हा ती म्हणते, हो नक्कीच वाटतं, पण काय करायचं आपण बाबांचा मूड ठीक होण्यासाठी? तेव्हा आता तुझ्या हाताला तर प्रतिमा वहिनींची चव असेलच आणि असणारच आहे.
मी आजपर्यंत तुला काही करायला सांगितलं नाही तो भाग वेगळा, पण अगं पूर्णा आई आणि रविराज भाऊजी या दोघांनाही प्रतिमा वहिनीच्या हातची फराळ खायची सवय आहे. आता प्रतिमा वहिनी याच शहरात असून कुठे आहे नक्की माहीत नाही. त्या घरी का येत नाही हे पण मला कळत नाहीये. पण अगं तू जर फराळ केला तर भाऊजींना प्रतिमा वहिनींची आठवण येईल. भाऊजींना असं वाटेल की प्रतिमा वहिनींच्या हातचाच फराळ खाल्लाय, मग त्यांचा मूड जरा ठीक होईल. तू बनवशील ना ग ह्या वर्षीचा फराळ? हा मनातल्या मनात आता प्रिया विचार करू लागते, हा फराळ कसा बनवायचा ते पण कळत नाही. त्या करंजीला आकार तरी कसा द्यायचा? तर सुमंतीला विचारते, नक्की बनवशील ना? तर नागराज आता दारातून पाहत असतो आणि प्रियाला इशारा करून तिच्यावर हसत असतो. तेव्हा प्रिया आता वैतागते आणि सुमनला म्हणते की हो मी बनवेल फराळ. आता सुमन तिथून गेल्यानंतर नागराज लगेच आतमध्ये तो दार बंद करतो आणि म्हणतो, काय मग प्रतिमा वहिनीची मुलगी, बनवशील ना तू फराळ? का गं तुला एकतारी पाक कसा बनवायचा हे तरी समजतं का? तेव्हा ती म्हणते, तुमच्या बायकोने माझं अगोदरच डोकं खाल्लंय. ते काय फराळ बनवणं म्हणजे 3 कुकरच्या शिट्ट्या घेण्या इतकं सोपं आहे का? तो किती अवघड असतो फराळ बनवायला. तेव्हा आता नागराज म्हणतो, पण तुला बनवावं तर लागेलच, कारण तुझ्या हातचा फराळ सर्वांना खायचा आणि कधीतरी अशी कामं करत जा गं. तन्वीचा एक तरी गुण तुझ्यामध्ये आहे का, असं म्हणून नागराज आता तिची खिल्ली उडवतो. तेव्हा ती आता त्याच्यावर खूप जोरात ओरडते. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही बाहेर गार्डनमध्ये रात्रीचे बसलेले असतात. चांदण्यांकडे पाहतात. तर अर्जुन म्हणतो, मला असं वाटतंय आता लॉंग ड्राईव्हला जावं. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय म्हणालास तू? अरे सकाळी तुझा मूड तर ठीक नव्हता आणि आता तुला लॉंग ड्राईव्हला जायचंय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो रे असंच. तेव्हा सकाळी तर सायली वहिनी खूप चिडली होती, आता मूड खूप ठीक दिसतोय. काय बिनसलं काय होतं? तेव्हा आता कुसुमताई आल्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालं असं अर्जुन म्हणतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, मला ना तुमच्या दोघांचं काही समजतच नाही. नक्की तुमचं नातं कसं आहे ना तेच कळत नाही. अर्जुन म्हणतो, माझं नाव त्यांच्या मनावर आणि त्यांच्या मेंदूवर आयुष्यभरासाठी कोरलेलं आहे, ते कुणीही पुसू शकत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय म्हणालास अर्जुन तू? अरे तू ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. बरं ते जाऊ देत, तू पाडव्याचं गिफ्ट काय देणार आहे बरं सायलीला? तेव्हा अर्जुन म्हणतो, ते मम्मा पाहून घेईल ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे तू स्पेशल गिफ्ट द्यायचंय सायलीला. तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो. त्याला आठवतं की सायलीला फक्त मधुभाऊंबरोबर दिवाळी साजरी करायची आहे, म्हणूनच तो म्हणतो, माझं ठरलंय, नक्की काय स्पेशल गिफ्ट मी त्यांना देणार. आता उद्या कोर्टाची परवानगी मागायची, मधुभाऊंना थोड्या वेळासाठी पाडव्याच्या दिवशी बाहेर सोडायचं, म्हणजे सायलीला मधुभाऊंबरोबर दिवाळी साजरी करता येईल. तेव्हा आता ठीक आहे असं चैतन्य म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातील सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा आता कल्पना म्हणते, आजचा दिवस खास आहे कारण की आज आपल्याला साफसफाई करायची आहे. तेव्हा सगळेजण खुश होतात. सायली म्हणते, साफसफाई तर करायची ना, मग सगळेजण एवढे खुश का? मी माझी रूम लगेच साफ करायला घेते. तेव्हा अश्विन म्हणतो, वहिनी असं नसतं, कहाणी में अभी तो ट्विस्ट है. तेव्हा सगळेजण सायलीकडे पाहतात. सायली म्हणते, असं काय असतं आई, मला सांगा ना. तेव्हा कल्पना म्हणते, अगं बाळा, एकमेकांच्या रूम सर्वांनी साफ करायच्या, एरवी तर आपण आपली करत असतो ना, मग पूर्ण घरावरून आपला प्रत्येकाचा हात फिरतो ना, म्हणून एकमेकांनी एकमेकांच्या रूम साफ करायच्यात. तेव्हा सायली म्हणते, हो बरं ठीक आहे. तेव्हा सगळेजण आता गप्पा मारू लागतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली हे खाली उभे असतात. सायली म्हणते, मी जाते आणि आमची रूम साफ करते. प्रताप म्हणतो, नाही, आता अस्मिता आणि कल्पनाने घेतली ना ती जबाबदारी, मग तुम्ही दोघांनी नाही जायचं आता तिकडे. तेव्हा अर्जुनला आठवतं, माझी लाल फाईल तर तेथेच आहे. तर सायलीला देखील आठवतं, ती डायरी देखील तेथेच आहे. अस्मिताच्या हातात ती डायरी असते, तर कल्पनाच्या हातात ती कॉन्ट्रॅक्टची फाईल असते. अर्जुन सायली धावतच तेथे येतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.